काल आपल्याकडे दिनांक 17 रोजी काही व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याप्रमाणे त्याची चौकशी केली असता एक इस्मानी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर हा ओढत आहे आणि दुसरा इसम त्यास रोखत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याप्रमाणे आपण संबंधित संशयितेचा तपास केला आणि त्यास पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानंच ती कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदर आरोपीविरुद्ध कलम 196, 299 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। पण या नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना आवाहन करतो की सदर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि आरोपीसह संशयित असे ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी चालू आहे। तरी आगामी सण उत्सवाच्या काळात सर्वांनी शांतता राखावी आणि पोलीस योग्य तो तपास करत आहेत। त्यांनी सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन करत आहे। 2025 रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात नको ती उद्ध्वस्त करावी म्हणून एक आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि त्याचमुळे आम्ही इथं जालन्यामध्ये देखील प्रत्येक तालुक्यात तहसील ठिकाणी तहसीलदार जिथं आहेत तिथं तहसीलला आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जालन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उद्ध्वस्त करावी आणि सरकारला आम्ही असा एक इशारा दिलेला आहे की आज ह्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे। सरकारने जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य केली नाही आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त केली नाही तर निश्चित याच्या पुढे असं आम्ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तीव्र आंदोलन करणार आहे आणि ज्या प्रकारे कार सेवा करून बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही औरंगजेबाची कबर ही स्वतः कार सेवा करून उद्ध्वस्त करू। प्रशासनाने काय म्हटले तुम्हाला आता नाही, प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुमच्या जी मागणी आहे त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवतो। काय नाव होतं? मी ऍडव्होकेट अतुल उपाध्ये, जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद। तुम्ही काय अल्टिमेटम दिले सरकारला? किती दिवस करणार, काय करणार? नाही, आम्ही तसं दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं नाही, पण आम्ही सांगितलेलं लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी। याच्यानंतर आंदोलन, आज फक्त निवेदन दिलंय, याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होत जाईल आणि शेवटी मग आम्हाला कार सेवा करून ती औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याशिवाय पर्याय राहणार नाही।